तर शिंदे समितीला 2 वर्षांचा काळ का लागला असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। शिंदे समितीने कोणताच निष्कर्ष काढला नाही असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। याचाच अर्थ मराठा समाजाची फसवणूक होतेय, मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असा हा प्रकार आहे का हे पाहावं लागेल असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। जे काही जीआर काढून त्यामधून काय साध्य होतं किंवा मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, मी तुला गुदगुल्या लावतो तू हसल्यासारखं कर, असा यातला प्रकार आहे का हे आज सांगणं अत्यंत घाईचं होईल। त्यामुळे त्या संदर्भातली आमची भूमिका मी आमच्या ओबीसी अनेक तज्ञांशी चर्चा करून बैठक लावणार आहे। 8 तारखेला मुंबईत बैठक आहे, विदर्भातील नेत्यांची 6 तारखेला बैठक आहे आणि या 2 बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर शेवटच्या निष्कर्षापर्यंत आम्ही जाऊ। बघा, शिंदे समिती नेमून 2 वर्ष झालं। मला वाटते 23 मार्च किंवा 22 मार्च 2023 ला शिंदे समिती नेमली गेली। शिंदे समितीला 2 वर्षाचा काळ का लागला? काहीच करू शकले नाही, कुठल्याही निष्कर्षापर्यंत शिंदे समिती गेलेली नाही। याचाच अर्थ मराठ्यांची फसवणूक होते आहे हे मराठा समाजाच्या लक्षात यायला पाहिजे।